दिनांक 22/3/2026 रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख हा बीफ मार्केट वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर या ठिकाणी त्याच्या हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावत असून दहशत निर्माण करत होता। त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता सदर सरफराज शेख हा ईदगाह मैदान वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर या ठिकाणी मिळून आला। त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत कारतूस मिळून आले। सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 207/2026 शस्त्र सुधारणा अधिनियम 2019 चे कलम 3/7/25-25-6-7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याबाबत आरोपी नामे सरफराज बाबा शेख यास अटक करण्यात आली होती। त्यानंतर रात्री उशिरा इसम नामे साबिर शब्बीर कुरेशी हा पोलीस स्टेशनला हजर झाला। त्याने तक्रार दिली की संध्याकाळी तो बीफ मार्केट श्रीरामपूर येथे त्याचे स्विफ्ट कारने जात असताना इसम नामे सरफराज बाबा शेख, इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा, राहुल सोनवणे अशांनी त्याची कार अडवून कोयत्याचा धाक दाखवून 50,000 रुपये खंडणीची मागणी केली। त्याने खंडणी देण्यास नकार दिला असता इरफान मैनुद्दीन शेख यांनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता साबिर यांनी तो वार चुकवला आणि त्यावेळी इतर आरोपींनी त्यास मारहाण केली। या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 208/2026 BNS कलम 109, 189(2), 308(2), 126(2) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात सध्या सरफराज शेख यास अटक करण्यात आलेली आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। सरफराज शेखवर गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल असून नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे। त्याची दहशत मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या भागात त्याची दादागिरी आहे त्याच भागात त्याची आज धिंड काढली आहे।